नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या 23 एप्रिलच्या भागामध्ये अक्षय रमाजवळ येतो व 2 महिन्या इथे आहेस तू, एक फोन करून कळवता येत नाही का, असं रमाला रागाने विचारत असतो. रमा शांतपणे अक्षयला मी काही बोलू का, पुन्हा चिडाल असं विचारते. त्यावर अक्षय होकार देतो. तेव्हा रमा माझ्या फोनची बॅटरी संपली होती व आईची तब्येत बिघडली होती, त्यामुळे घरी गेले होते असं अक्षयला सांगते. अक्षय आई बऱ्या आहेत ना असं विचारतो. तर रमा ती बरी आहे म्हणून तर मी इथे आहे, नाहीतर तिच्या जवळच नसते का असं वाकडं बोलते. तेव्हा अक्षय आईच्या घरून फोन करावा नाही वाटला का असं विचारतो. तेव्हा रमा त्याने काय फरक पडला असता, माझी कोण वाट पाहतंय आणि तुम्ही इथे का आलात, घरी ओरडायला कोणी सापडलं नाही का, ओरडून घ्या, मी गप्प बसेन असं वैतागत अक्षयला बोलत असते. त्यानंतर रमा उठते व अक्षयला तुमचा विश्वास जरी नाही बसला तरी माझं खरं नाही बदलणार, मी भाताचा एक शीतही वाया घालवत नाही, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे आणि मी काहीही केलेलं नाही असं स्पष्टपणे सांगत असते. अक्षय ठीक आहे असं बोलत रमाच्या हातातील चहा बाजूला ठेवतो आणि तिला आत्ता जर चहा प्यायली तर भूक लागणार नाही असं सांगतो. रमा चिडून एक कटिंग चहा तर जाऊ द्या माझ्या पोटात, सकाळपासून फक्त बोलणीच खात आहे असं अक्षयला म्हणते. अक्षय रमाला त्याच्यासोबत यायला सांगत असतो. रमा तिथेच गुपचूप उभी असते. तर अक्षय हे तुम्ही वगैरे काय आहे, आधी कुठे गेला होता एवढं रिस्पेक्ट असं रमाला विचारतो. त्यावर रमा अंतर ठेवलेलंच बरं, तसंही आरे कारे आपण फक्त जवळच्या माणसांनाच करतो आणि तुम्ही एखाद्या मोठ्या हॉटेलच्या डिशमध्ये सजवून दिलेला मिरचीचा ठेचा आहात किंवा बिना साखरेचा शिरा, दिसतो वेगळा आणि चवीला भलताच असं अक्षयला खूप सुनावत असते. अक्षय मात्र भांडण न करता तुला भूक लागलेली आहे मग माझं डोकं नको खाऊस, गाडीत बस असं रमाला सांगतो. दोघेही गाडीत बसतात आणि एकमेकांकडे पाहत असतात. दुसरीकडे सीमाला रमा सुखरूप असल्याचं कळतं. ती आणि आरती रमा सापडली म्हणून खूप खुश होतात. तेव्हा आरती अजूनही वेळ आहे, हे दोघे डेटला जातील ना असं सीमाला बोलत असते. तेवढ्यात पार्वती त्यांचं बोलणं ऐकते आणि तेथे येते व सीमाला अक्षयचं बळजबरीने लग्न तर लावलंच आहे, आता जबरदस्तीने प्रेम देखील करायला लावते का, अक्कलच नाही आहे तुला. अक्षय जरी साध्या डिनरला गेला तरी पेपरमध्ये फोटो छापून येतो त्याचा. उद्या लोक पाहतील अक्षय शेजारी ही मुलगी उभी आहे, तेही 2 वेण्या घालून असं भडकत बोलत असते. सीमा मला वाटलं असं म्हणत काही सांगणारच, तेच पार्वती पुन्हा ओरडते आणि आज तुझ्या लाडक्या सुनेने जे केलेलं आहे त्यानंतर अक्षय तिचं तोंडही पाहणार नाही असं सांगते. इकडे अक्षय रमाला घेऊन हॉटेलमध्ये येतो. अक्षय पुढे जातो. रमा हॉटेल पाहून खुश होते. तितक्यात एक व्यक्ती चिप्सचं पॅकेट खाली फेकतो. ते पाहून रमा त्या व्यक्तीला तुम्ही घरात पण असाच कचरा टाकता का, हा रस्ता आपला नाही आहे का असं बोलत ते पॅकेट उचलते आणि त्यात शिल्लक असलेले चिप्स पाहून रमा त्या व्यक्तीला तुम्हाला अन्नाची किंमत नाही आहे का, हेच जर एखाद्या भुकेल्या व्यक्तीला दिलं असतं तर त्याने आभार मानले असते असं रागाने बोलते. त्यावर तो माणूस म्हणूनच तर टाकलंय, तू तर आभार मानायला हवे असं म्हणतो. अक्षय त्यांचं बोलणं ऐकत असतो. तो तेथे येतो आणि त्या माणसाला एखाद्या स्त्रीसोबत असं बोलायला लाज नाही का वाटत म्हणून विचारतो. तेव्हा तो व्यक्ती पैसे माझे तोंड माझं, किती खायचं मी ठरवीन, आली फुकटचं लेक्चर द्यायला असं अक्षयला सांगत असतो. ते ऐकून अक्षय तुमच्याकडे जर एवढा पैसा आहे मग पैसाच का नाही खात असं बोलतो. तर तो माणूस काहीतरी इश्यू करायचा आणि पैसे उकळायचे असा धंदा असतो या बायकांचा, परंतु तुम्ही एवढे का चिडलात असं अक्षयला विचारतो. तेव्हा अक्षय कारण ती बायको आहे माझी असं ठणकावून सांगतो. तो माणूस गुपचूप निघून जातो आणि रमा मात्र अक्षयकडे पाहतच राहते. तिच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक येते. त्यानंतर अक्षय रमाला घेऊन आत जातो. सुरुवातीला अक्षय कॉन्टिनेंटल फूडची ऑर्डर देतो, जसं की पास्ता, स्मूदी वगैरे, परंतु त्यानंतर तो पुन्हा ती ऑर्डर कॅन्सल करून पनीर रोटी आणि दाल राईस आणा असं सांगतो. ते पाहून रमा अक्षयला मला पास्ता माहीत नाही आहे असं वाटतंय का तुम्हाला, मला तर पास्ता बनवायलाही आवडतो आणि खायलाही. मागच्या वेळी तुम्ही मला ओरडला होता तेव्हा घरी जाऊन मी गव्हाच्या कणकेचा पास्ता केलेला, मला भाषा जरी कळत नसली तरी स्वयंपाकात अडाणी नाही आहे मी असं खूप एक्साइटमेंटमध्ये सांगत असते. त्यानंतर अक्षय वेटरला पुन्हा पहिली ऑर्डर फायनल करा असं सांगतो. त्यानंतर रमा अक्षयला तुम्ही एवढे शांत का बसलात, एरवी तर मला ओरडताने तुम्ही कवी निबंधकार होता,
असं बोलत असते. त्यावर अक्षय, मी काय बोलू तुझ्याशी, बिझनेसबद्दल की परवाची फुटबॉल मॅच, तुला हे झेपणार नाही असं बोलत रमाला शांत राहायला सांगतो व मलाही तुझी बडबड सहन होणार नाही, त्यापेक्षा आपण शांतपणे जेवण करूयात का असं रमाला सांगतो. रमा गप्प बसते. त्यानंतर रमा, इथे सगळं केवढं महाग आहे, एवढ्या पैशात आमची संपूर्ण गल्ली जेवली असती असं म्हणते आणि गप्प बसते. अक्षय रमाला 2 वेण्या, तुला त्या माणसाशी वाद घालायची काय गरज होती, उद्या तुला अनेक जण भेटतील जे रस्त्यावर कचरा टाकतील, म्हणून तू सर्वांशी भांडणार का असं चिडून विचारत असतो. त्यावर रमा, मला जे सुचलं ते मी बोलले, एक एक थेंब साठवला तर कधी तळ भरेल कळणारही नाही असं उत्तर देते. अक्षयला रमाचं बोलणं पटलं. त्यानंतर जेवणाचा मेन कोर्स येतो. रमा अक्षयप्रमाणेच स्वतःच्या डिशमध्ये जेवण घेते आणि काटे चमच्याच्या साहाय्याने खायला सुरू करते. रमा अक्षयला, यात काळी मिरी थोडी जास्त झाली आहे आणि लसूणही करपलाय असं बोलते. अक्षय रमाला जेवण संपेपर्यंत काहीही बोलायचं नाही अशी ताकीद देतो. त्यानंतर अक्षयच्या मिशीवर लागलेली स्मूदी पाहून रमा हसू लागते. अक्षय रमाला काय झालंय म्हणून विचारत असतो व लवकर सांग असं म्हणतो. तेव्हा रमा, तो लादी असं म्हणते आणि गप्प बसते. अक्षय, स्मूदी म्हणायचंय का असं बोलतो. तेव्हा रमा अक्षयला त्याच्या मिशीवर स्मूदी लागली असं सांगते. अक्षय पटकन तोंड पुसतो आणि त्यानंतर रमाला सॉरी बोलत रमाची काहीही चूक नव्हती हे त्याला कळलंय असं सांगतो. रमा अवाक होत स्मूदीचा ग्लास हातात घेते आणि जोराने हसत, काय जादू आहे या हिरव्या रसात, अख्खा माणूस बदलला, हिरव्या मिशीचा राक्षस असं बोलत असते. तिला ठसका लागतो. तेव्हा अक्षय उठून रमाला पाणी देतो आणि तिच्या पाठीवर नकळत हात ठेवतो. त्याच्या लक्षात येताच तो पटकन हात बाजूला करतो. तर पुढील भागात रमा व अक्षय घरी परत येतात. तेव्हा पार्वती कुठे गेला होतात म्हणून विचारते. अक्षय, आम्ही डिनरला गेलो होतो असं सांगतो. त्यानंतर पार्वती सर्वांनी लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर जायचं असा प्लॅन बनवते आणि नंतर स्वतः तिची तब्येत बिघडल्याचं नाटक करू लागते. तेव्हा अक्षय पार्वतीला, तुला सोडून आम्ही कसं जाणार असं विचारत असतो. त्यानंतर पार्वती, रमा थांबेल की माझ्यासोबत असं बोलते. तेव्हा अक्षय रमाला, आजीच्या गोळ्या, जेवणाची वेळ सगळं ठरलेलं असतं, तुला झेपणार आहे का असं बोलतो. रमा शांतपणे उभी असते. आता पार्वती नवीन कोणता प्लॅन करणार आणि रमा त्याच्या प्लॅनमध्ये अडकणार का हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.